दंडोत प्रणाम. मायबापो, अनेक वासनिक बंधू त्या आज्ञेवरून म्हणजे मोठे माझ्यापेक्षा मोठे वासनिक बंधू भगिनी आहेत त्यांच्या आज्ञेप्रमाणे आणि जे लहान आहेत माझ्यापेक्षा त्यांच्या विनंतीनुसार मी आजपासून तुम्हाला विचार प्रकरणाचे दररोज पाच सूत्राचा अर्थ सांगणार आहे. तर मायाबाबू, विचार प्रकरणात पहिलं सूत्र आहे चैतन्य माया विदेह पराशक्ती. याचा अर्थ असा होतो, हे मायेचे 5 नाव आहेत. तर चैतन्य म्हणजे ती स्वतः चेतन आहे आणि जीवाला चेतन करते म्हणून तिला चैतन्य म्हणतात. माया ती जीवाला भ्रमविते, संसारात फिरविते, दुःखात पाडते म्हणून तिला माया म्हणतात. विदेह ती कधीही देह धारण करत नाही म्हणून तिला विदेह म्हणतात. परा 81 कोटी सव्वालक्ष 10 देवता आहेत. त्या त्यापेक्षा सगळ्यात ती मुख्य आहे, श्रेष्ठ आहे तिचं सगळ्यापेक्षा. त्याच्यामुळे तिला परा म्हणतात. आणि शक्ती परमेश्वराचे रचना संहार वगैरे करण्यासाठी ती मायाच करते सगळं. तर ती शक्ती आहे परमेश्वराची, त्याच्यामुळे तिला शक्ती असे म्हणतात. आता दुसरं सूत्र आहे मुख्य तुल्य अंशय रश्मी. मुख्य तुल्य अंशय रश्मी. मायबाबा, चैतन्य मायाच्या स्वरूपाचे 2 विभाग आहेत, एक हरित माया आणि एक तम माया. सर्व जीव तमात पडलेले असतात आणि मग त्या जीवाला तमातून बाहेर काढते माया आणि काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकीते, त्याला संलग्न म्हणतात. जेव्हा माया संलग्नाला आपल्या स्वरूपीचं वेगळं करते त्यावेळेस त्याजवळ 5 प्रकार असतात. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश. त्यापैकी ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य हे 4 प्रकार ती काढून घेते. एक प्रकाशच प्रकार तेवढा त्याजवळ ठेवते. प्रथम तो प्रकाश मुख्य असतो, नंतर आद्यमळ लागल्यावर तुल्य होतो, नंतर विसोमळ लागल्यावर अंश होतो आणि खालचे मळ लागल्यावर नंतर रश्मी होतो. अशी त्रुटी होत जाते. तर दुसरा न्याय द्यायला, ह्याच त्रुटीला दुसरा न्याय द्यायला त्याच्याजवळ जो प्रकाश असतो तो दिव्य असतो पहिल्यानं, नंतर दिनस्थ म्हणजे सूर्यप्रकाशासारखं होतो आणि नंतर मग जळस्थ होतो, पाण्यावर पडलेल्या प्रकाशासारखं कमी होतो आणि मग पुन्हा म्हणजे आद्यमळ लागल्यावर तो दिनस्थ होतो, विसोमळ लागल्यावर जळस्थ होतो आणि खालचे मळ लागल्यावर स्थळस्थ होतो. अशा प्रकारे. तर पण आता तिसरं सूत्र आहे घट घटा माने अनुचित. मायेनं 4 घट निर्माण केले, स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष. आणि ह्या 4 देहातच 99% लोक फिरत असतात. ह्या 4 घटात 99% लोक फिरत असतात, जीव फिरत असतात. तर जे जीव ह्या 4 घटामध्ये जाते म्हणजे ह्या घटामध्ये जाते तर त्या जीवाचा अभिमान माया घेते. त्याला घटमाने अनुच्युत असे म्हणतात. ती त्याला माया त्याचा अभिमान घेते म्हणून त्याला घटमाने अनुच्युत असे म्हणतात. आता तर माया चौथं सूत्र आहे जड आजड चिजड एवं त्रिविध माया. ह्या सृष्टीच्या कार्यासाठी माया 3 प्रकारे विभागते आणि ती कुठून विभागते? शुद्ध चैतन्याचे असते. त्या 3 माया विभागलेल्या शुद्ध चैतन्याचे असतात. आणि मग जड, आजड आणि चिजड हे 3 माया 3 विभाग होते. ती प्रपंचाच्या कार्यासाठी तिचे 3 विभाग होतात, जड, आजड, चिजड. जड माया 50 कोटी योजन मोठी असती, आजड माया 56 कोटी योजना मोठी असते आणि चिजड माया 500 कोटी योजन मोठी असते. तर जड माया दुःखरूप असते, आजड माया सुखरूप असते आणि चिजड माया सुखरूप असते. तर ह्या 3 मायाचे पुन्हा 9 विभाग होतात. जड, आजड, चिजड कर्मराटीसाठी 3 विभाग, दैवरासाठी जड, आजड, चिजड दैवरासाठी आणि जड, आजड, चिजड विज्ञानवृत्तीसाठी. तर जड, आजड, चिजड कर्मराटी म्हणजे हा जो भेंड आहे 50 कोटी योजनेचा, तर ह्या 50 कोटी योजनेच्या भेंडामध्ये तिचं सामर्थ्य असतं आहे. तर तिचं सामर्थ्य म्हणजे जड मायाचं, आजड मायाचं, चिजड मायाचं 3 जवी सामर्थ्य असतं आहे. जड मायामुळे गोड फळं म्हणजे जड मायामुळं
म्हणजे विषारी कडू तिखट फळं वर येतात. आजड मायामुळं आंबट गोड फळं वर येतात आणि चिजड मायामुळं केवळ म्हणजे कसे फळे वर येतात, काय म्हणतात त्याला, म्हणजे चिजड मायामुळं केवळ गोड फळं वर येतात. आणि आता हे झालं कर्मराटी. दैवराटी तर परमेश्वराचं शरीर ही जडमाया होती, इंद्रिय जडमाया होती आणि चिजड माया ही परमेश्वराचं अंतःकरण चातुष्टय होते. असं हे दुसरा विभाग. आता तिसरा विभाग म्हणजे विज्ञान मूर्ती. विज्ञान मूर्ती म्हणजे अशी मूर्ती की जी वेरूळला स्वामीनं म्हणजे सारंग पंडिताला श्री गोविंद प्रभू महाराजाची मूर्ती दाखवली होती. त्या मूर्तीला विज्ञान मूर्ती म्हणतात. तर तसे विज्ञान मूर्तीचं शरीर जडमाया होते, इंद्रिय जडमाया होते आणि अंतःकरण चातुष्टय चिजडमाया होते. असे 9 विभाग होतात. आणि पुन्हा 5 विभाग होतात. म्हणजे ते कोणचे? संलग्न ओळखणे, नित्यनरक, अवगाळा आणि स्थानक असे 9 5 14 विभाग मायाचे होतात मायबापू. तर असे हे त्रिविध माया असे त्याला त्रिविध माया म्हणतात. ती त्रिविध माया शुद्ध चैतन्याची असते. आणि कारण का? कारण परमेश्वराचं जे शरीर आहे शुद्ध चैतन्याचं असतं आणि ते शरीर हे जड आजड चिजड माया होते म्हणून शुद्ध चैतन्याचं असते. माया चक्रभ्रमण. आणि हा जो मायाचा चक्र आहे कोणचं? म्हणजे स्वर्ग नरक कर्म मोक्ष हे जे चक्र आहे त्या चक्रामध्ये आपण जर पडतो, माया चक्र भ्रमण्य आहे, पर्यायवशे जीव सकाळी पावे एक वाचून. तर ह्या चक्रामध्ये जर आपण पडलो तर आपल्याला सगळं काही मिळतं आहे. मायाच्या म्हणजे स्वर्गाला गेलो स्वर्ग मिळतो, नरकाला गेलो नरकाचे दुःख आपल्याला भोगावं लागतात. स्वर्ग नरक कर्मभूमीमध्ये आलो तर इथं तर काही भेटतं आहे आपल्याला. सार्वभौम राज्य भेटू शकतं आहे किंवा चिजड मायाची प्राप्ती होऊ शकते किंवा मग आपल्याला अनेक देवतेच्या विद्या होऊ शकतात आणि आपण देशाचे पंतप्रधान देखील होऊ शकतो म्हणजे ह्या भ्रमणामध्ये पडलो तर. आणि मोक्षाला गेल्यानंतर 5 ते 9 स्थानीच्या देवतेची प्राप्ती आपल्याला होते. मायबाबा अशाप्रमाणे हे 5 जे वचनं आहेत त्याचे अर्थ मी तुम्हाला सांगितले आहेत. ते अर्थ हृदयगाम्य करावे. नेहमी वाचले तर तुम्हाला हे अर्थाचे अशा वचनाचे अर्थ निश्चितच पाठ होतील आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.